हाय ऑल, आय एम नेहा आणि आजचा व्हिडिओ स्पेशली आहे माझ्या आईसाठी. तर या दिवाळीला काही कारणांनी मी घरी नाही जाऊ शकले आणि म्हणून मनात थोडी हुरहुर होत होती. दिवाळीत मम्मीसोबत ती घरातली कामं करणं, साफसफाई करणं, दिवाळीची शॉपिंग करणं आणि हे सगळं करत असताना आमच्यात होणारी ती भांडणी, सगळंच मी खूप मिस करत होती. दिवाळीच्या दिवशी मम्मी सकाळी लवकर उठून सगळं पटापट उरकवायची, तिची जी घाई असायची ना, ते बघून मला फार मज्जा वाटायची. पण या दिवाळीला मम्मी जवळ नसताना पण तिने दिवाळी माझ्या दारापर्यंत पोहोचवली, एका पार्सलच्या स्वरूपात. या बॉक्समध्ये फक्त फराळ नाही, तर तिचं प्रेम, तिचा आशीर्वाद, तिची माया सगळंच काही होतं. फराळाची प्रत्येक पिशवी बघून मला जेन्युइनली मन भरून येत होतं. आई एकच अशी व्यक्ती असते ना आपल्या आयुष्यात, जी कधीच तुमची बॅग खाली जाऊ देत नाही. नेहमी त्यात तो खाऊ भरूनच पाठवते. तुम्ही कुठे जा किंवा कुठून घरी या, आईची ती पिशवी रेडीच असते तुमच्यासाठी कायम. कारण माझ्या बाळाला काही कमी पडू नये. माझी आई दरवर्षी हे पापड, कुरडई सगळंच बनवते, कारण मला खूप आवडतं. हे बनवण्यासाठी मेहनत फार लागते, पण तरीही ती एकटी सगळं करते आणि मला पाठवते. आणि मम्मी, मला नक्कीच या गोष्टीची कदर आहे असं वाटू नको देऊ प्लीज. मी घरी नाही जाऊ शकले, पण अख्खं घर तिने माझ्यापर्यंत पोहोचवून दिलं. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रकाश आणि माझ्यासाठी तो प्रकाश म्हणजे माझी मम्मी. सो थँक यू मम्मी, या पार्सलसाठी, माझ्या दिवाळीसाठी आणि तू जवळ नसतानाही माझी दिवाळी परफेक्ट बनवण्यासाठी. आय लव्ह यू अ लॉट, मिस यू. लवकर ये मला भेटायला आणि तुला खूप हॅपी दिवाळी. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.